प्रसादजी, खरं तर जेव्हा आपण मोबाईल आणि एकूणच स्क्रीनच्या व्यसनाबद्दल बोलतोय, जर समजा मुलांच्या हातातनं मोबाईल काढून घेतले किंवा त्यांना थोडंसं बंधनात ठेवलं, तर त्याचा काय परिणाम होईल मुलांवर? काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो या सगळ्याचा? बंधनात ठेवण्याने फार पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नाही होणार. गरज अशी आहे की साधारणतः एका टप्प्यानंतर म्हणजे साधारणतः 8-9, 10 या वयानंतर मुलांना जबाबदारीकडे घेऊन जाणं हे खूप गरजेचं आहे आणि ही अतिशय कष्टपूर्वक आणि जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट आहे की मी काय करायचं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे. त्याच्यासाठीची आपली एक समाज म्हणून किंवा कुटुंब असेल तर कुटुंब म्हणून काय व्यवस्था असणार आहे, त्याला काय एक निश्चित स्वरूपाचं की हे आपल्या कुटुंब म्हणून होतं आणि हे नक्की होत नाही किंवा आपण हे करत नाही, या स्वरूपाची रचना आपल्याला करावीच लागणार. गोष्टी गृहीत धरून नाही चालणार की अमुक मग काय करतो आपण टेम्परेचर हे अमुक करा मग ते सुधारेल, ते करा ते सुधारेल, हे करून नाही चालणार. आणि म्हणून मी म्हटलं की काय प्रकारची मूल्य व्यवस्था आपल्याला हवी आहे. मग अशी मागे एका आपल्याशीच बोलताना आपण असं बोललो होतं की मुलांना डिव्हाइस हातात द्यायचा असेल तर तो वापरायचा कसा हे क्लिअर झाल्याशिवाय देणं हे हानिकारकच आहे. अगदीच अगदीच अगदीच. तो तसाचा मुद्दा की आपली मुलं की ती काय खातायत, ती काय पितायत, ती कोणाबरोबर वावरतायत, ती काय बघतायत, ह्या आणि ती कुठल्या टेन्शन मध्ये आहेत, ती ताणामध्ये आहेत का ती रिलॅक्स जगता. मी तुम्हाला विचारलं की तुमचं मुलं तुम्हाला कसं आवडेल, ते परीक्षेच्या ताणात राहायला तुम्हाला आवडेल का परीक्षेच्या दिवसात सुद्धा ते छान आनंदी खेळते तुम्हाला आवडेल? अर्थात आनंदी राहिलेलो. आणि मग जर तसं असेल आणि आपल्यालाही वाटतं ना की आपण रोज उठून सकाळी उठून अरे बापरे आज दिवसभराची एवढी कामं आहेत का, कशी होणार, या ताणात राहण्यापेक्षा छान आनंदात राहायला आवडेल. तर हे जितकं आपण करू तितका तो मेंदूला जो रिलॅक्सेशन हवंय, जो आनंद हवाय तो आपोआप ह्यातनं मिळेल आणि मग आपोआप त्या दुसऱ्याची गरज कमी होईल. आपल्याला या दिशेने मुलांना घेऊन जावं लागणार आहे. आपल्याला आपली विचारसरणी सुद्धा या पद्धतीने बदलावी लागणार आहे. ताण आहेच, त्याला काय करायचं ह्या विचार करूनच होणार नाही. मुलं ही सॉफ्ट टार्गेट आहेत. आजच्या मार्केटिंगच्या जमान्यात आपण जर बघितलं तर मुलांना समर्थन प्रॉडक्ट तयार करा, ते नक्की विकलं जाणार. अगदी अगदी हे आहे खरं. आणि त्याला सगळे बळी पडतात. म्हणजे तुमच्या मुलांना हे एनर्जी ड्रिंक द्या, पुढे जातील. तुमच्या मुलांना हे द्या, ते पुढे जातील. तुमच्या मुलांना आपण हेच प्रोडक्ट आपण हेच सगळं बघतो ना. बाहेरच्या फूड कंपन्या मुलांना टार्गेट करतात. यातून होतं काय की यातून म्हणजे मुलांची आयडेंटिटी ही स्वतःच्या गोष्टींपेक्षाही ना ह्या प्रॉडक्टला ती स्वतःच्या जोडून घेतात. की तुमची साडी ही तुमची आयडेंटिटी नाहीये, पण तुम्ही जर तुमची आयडेंटिटी ह्या साडीशी जोडायला लागला तर होतं असं. आणि म्हणजे ही अडचण काय येते म्हणून मग मुलं बघा की स्वतः मला या गोष्टीशिवाय चैन पडत नाही किंवा ह्या गोष्टींशिवाय मी राहू शकत नाही, अशी भाषा अलीकडे मुलांची येते, मोठ्यांची सुद्धा येते. मी पिझ्झा खाल्ल्याशिवाय राहूच शकत, पण आपल्याला त्या गोष्टीशी जोडतो त्याच्यापासून डिटॅच नाही स्वतःला करू शकत आणि मग त्याचे रूपांतर त्या व्यसनाकडे होतं. त्यामुळे स्वतःची आयडेंटिटी काय आहे किंवा स्वतःला कशा प्रकारे बघा ह्याची सुरुवात 9-10 वर्षापासून करायलाच हवी आहे मुलांच्या बाबतीत. पालकांनी करायला हवी आणि शाळेने करायला हवी. पण पालक या बाबतीत थोडस उलटच करताना दिसतात. जसं की पालक मुलांना मारहाण करतात किंवा त्यांना शिक्षा देतात किंवा नकारात्मक पद्धतीनं त्यांच्यावरती थोडक्यात एक काय म्हणूया आपण त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न. तर यातनं हवं ते साध्य होतं का? नाही, कारण काय आहे एक लक्षात घेऊया आपण की तेही हेल्पलेस आहेत. त्यांना भोवतालच्या जगामध्ये मी काय नेमकं केलं तर हे होणार आहे, कारण इतकी स्पर्धा भोवताली दिसते. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की निसर्गता कुठल्याही याच्यामध्ये आपण स्वतःला टिकून राहण्यासाठी धडपडत असतो. जगातला प्रत्येक जीव हेच करत असतो. आपण हे भोवतालच्या परिस्थितीमध्ये स्वतःला टिकून राहणं आणि आपली मुलं टिकून राहतील याच्यासाठी जे आता भोवताली चाललंय ते करणं हेच आपण करतो. अगदी. आणि म्हणून त्याच्यासाठी तो धीरला. त्याच्यासाठी आमच्या घरामध्ये मोबाईल एवढाच वेळ वापरला जातो हे त्याच्याऐवजी आम्ही या 10 गोष्टी करतो. मुलाला जेव्हा कळेल ना की मी या 10 गोष्टींमध्ये मी स्वतःला स्टँड करू शकतो, उभा राहू शकतो, माझी आयडेंटिटी दाखवू शकतो की मी गाणं शिकतो, मी चित्र काढतो, मी अजून 25 गोष्टी करतो, ही माझी आयडेंटिटी आहे. मोबाईल ही माझी आयडेंटिटी नाहीये. आणि हे अख्खं घर म्हणून उभं राहायला पाहिजे, अख्खा समाज म्हणून उभं राहायला पाहिजे, तर हे होऊ शकेल. अदरवाईज मग काय होतं आपण लेफ्ट आउट फील करायला लागतो आणि हे मुलांचं नाही मोठ्यांचं पण होतं. उपरेपणाची भावना थोडीशी जास्त तीव्र व्हायला लागते की अरे मला तुला ह्या 4 गोष्टी माहिती नाही, तुझ्याकडे या प्रकारचा मोबाईल आहे. म्हणजे काय होतं
की माझे सामाजिक अस्तित्व, माझं आयडेंटिटी मी त्या मोबाईलवरनं ठरवतो ना की माझ्या गुणांवरनं. आणि ह्याची सुरुवात 9-10 वर्षाला जेव्हा होईल ना मुलांच्या बाबतीमध्ये, तेव्हा जेव्हा ते 12-13-14 वर्षाला टीनेज मध्ये येतील तेव्हा ते ह्या प्रकारे स्वतःला प्रेझेंट करायला लागतील. मग ते स्वतःला कमीपणा नाही मानणार. आपोआप तुमचे विचार करण्याची पद्धतच बदलते ना. अगदीच अगदीच अप्रोचच बदलतो गोष्टींकडे बदलते. आणि दुसरी गोष्ट आहे मगाशी म्हणतात तसं की त्यांना ताण येणार नाही, त्यांना नैराश्य येणार नाही, ह्याच्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे. अनेकदा असं आर्ग्युमेंट केलं जातं की नंतर भविष्यात त्यांना ताणातच जगायचं आहे ना. हो, पण भविष्यात ताणात ते जगायचं आहे की नाही ते ठरवतील ना, की एखाद्या गोष्टीचा ताण घ्यायचा आहे की नाही. त्याच्यासाठी आतापासून त्यांना ताण कशाला द्यायचा आहे. आपल्याला मी कुणाला तुम्हाला विचारलं की तुम्हाला ताणात राहायला आवडेल का आनंदात राहायला आवडेल, तर आनंदात राहायला आवडणार आहे, ताणात नाही राहायला आवडणार आहे. कोणालाही नाही आवडणार आहे. मग त्याच्यासाठी प्रयत्न करायचे का ताणातच राहणार आहे. एकदा आपण एखादी गोष्ट की हे असंच असणार आहे असं स्वीकारलं ना की दुसरा मार्गच बंद होतो. आणि मग म्हणून आपण मग या सगळ्यामध्ये अडकायला. त्यामुळे दारू असेल, सिगरेट असेल, हे एका टप्प्यानंतरच्या गोष्टी आहेत. त्याच्या आधी या सगळ्यात आपल्याला ते काय येतं, कारण हे जेव्हा असं ताण नैराश्य वाढवत जातो, आपण गोष्टींची आयडेंटिफाय म्हणजे स्वतःला त्या गोष्टी जोडून घ्यायला लागतो. मग त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पैसे लागतात. मग ते पैसे मिळाले नाही की मग मला फ्रस्ट्रेशन यायला लागतं, किंवा ते मिळवण्यासाठी मग कुठल्या तरी मी चुकीच्या मार्गाला लागतो किंवा काहीतरी प्रयत्न. आणि हे तुम्हाला दिसतंय म्हणजे आज 18, 19, 20व्या वर्षी मुला मुली ना ज्या प्रकारे त्यांचा गैरवापर केला जातो हे दिसतंय. हे कशातनं होतंय, कारण ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी मग कारण ते तिथे ऍडिक्शन आहे की ते इतके झालेले असतात की त्यांचा मेंदू त्याच प्रकारे विचार करतो की मला हे मिळवायचंय, मग मी कुठल्याही थरला जा. आणि मग त्याचं सगळं रूपांतर हे गुन्हेगारीमध्ये. मला छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि पोचतायत कुठवर. हा कारण काय तर ती चेन आहे. आणि हा प्रवास ना एका वर्षाचा नाहीये, तो 6, 7, 8, 10 वर्षाचा झालेला प्रवास. आपण कुठली लाईफस्टाईल आपल्याला हवी आहे, कशा प्रकारे जगणार आहोत, हे मुलं 12, 13, 14 वर्षाची होईपर्यंत त्यांना क्लिअर झालंच पाहिजे. आणि ते जितकं आपण करू त्याच्यासाठी मुलांचे भरपूर संवाद साधला पाहिजे. या काळात सोयी सुविधांची खूप गरज नसते, या संवादाची जास्त गरज असते. म्हणजे मुलांना कधीतरी हॉटेलमध्ये जायला आवडतं, नक्की आवडतं, त्यांना नक्की खायला आवडतं, आपल्यालाही आवडतं, पण कधीतरी जाणं वेगळं. आणि दुसरी म्हणजे त्यांची गरज 5 स्टारला न्या अशीही नसते. आपलं एवढं लिमिट आहे, आपण एवढं करू ह्याच्यात त्यांना आनंद असतो. आपल्याला ह्या गोष्टी सेट कराव्या लागतात. आपलं कुटुंब म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक चौकट घालून घ्यावी लागेल किमान या बाबतीमध्ये. घरातनं ठरवूनच निघालो ना की आज आपण इडली सांबार खायला बाहेर जाणार आहोत, की आपोआप मुलं त्या पद्धतीने विचार करतात. तिथे जाऊन तुम्हाला काय खायचं म्हणून विचारलं ना की त्यांची 50 गोष्टींची लिस्ट समोर येते. अगदी खरं की आज तू ठरव काय खायचंय, आपण सगळे मिळून ते खाऊया, उद्या मी ठरवेन काय खाऊ, हे ठरवून जाणं बाहेर. ह्या प्रकारे आपल्याला विचार म्हणजे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मुळात आपल्याला हा विचार करायला लागेल आणि म्हणजे अधिक सजगपणे या गोष्टींकडे बघायला लागेल, तितका हा प्रश्न कमी व्हायला. त्यामुळे मुलांना मारून आणि शिक्षा देऊन हे सॉल्व्ह होणाऱ्यातला नाहीये, तर उलट संवादाने बराचसा ताण पालकांवरचा पण या गोष्टींना घेऊन आलेला ताण कमी होऊ. म्हणजे तुम्हाला गमत सांगतो, असेच माझ्याकडे अगदी रिसेंटली उदाहरण आहे की एक मुलगा आहे की जो असाच अडकलाय आणि त्याला शिक्षा भरपूर घरातनं शिक्षा होते. आता अवस्था अशी की त्याला कितीही शिक्षा केली त्याला काहीच वाटत नाही. ते पालक जेव्हा माझ्याकडे आले होते तेव्हा त्याने त्या मुलांना स्वीकारलंय की मला मारणारच आहे. आणि आता त्यामुळे ती जी निगेटिव्हिटी त्याच्या मनात आली आहे ना की हे बरं पालकांनाही काय माहितीये का की ऑप्शनच दुसरे नसल्यामुळे असं वाटतं की ओके मारून तरी हा सुधारेल. म्हणजे त्यांचा मारण्याचा हेतू वाईट नाहीये, पण त्याचा जो परिणाम होतोय ना तो इतका चुकीचा होतोय त्याच्यातनं की तो ओके मग तुम्ही करणार आहात ना, मग मी तुमचं ऐकणारच नाहीये. आणि पालकांबद्दल पूर्णतः निगेटिव्ह होऊन जातो. बरं ह्याच्यात दोष कोणाचा असतो? दोष कोणाचाच नसतो. ऍक्शन चुकलं, एक ऍक्शन चुकलं की आपण त्याला दुसरं ऍक्शन चुकतो, असं ते सगळं व्हायला लागतं. किंवा आज पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी किंवा अनेक म्हणजे कॉलेजमध्ये मुलं आपल्याला नशा करताना दिसतात, कारण कुठली तरी एक लाईफस्टाईल स्वीकारलेली आहे आणि ती लाईफस्टाईल पूर्ण करण्यासाठी मग ते त्याच्यात जातं की आपण त्यांच्यापेक्षा वेगळे ठरवू. म्हणून ते जे व्हॅल्यूज आहेत ना त्या व्हॅल्यू पहिल्या घरातनं निश्चित झाल्या पाहिजे आणि त्याच्यावर खूप काम होणं आणि एक समाज म्हणूनही ते होणं गरजेचं आहे. प्रसादजी, खरं तर टीनेज ज्याला म्हणतो आपण, हा खरं तर थोडासा वादळी काळ वगैरे म्हणूनही ओळखला जातो. पण या काळात ना मुलांमध्ये कमालीची एनर्जी असते. तर या एनर्जीला जर सकारात्मक दिशा द्यायची असेल तर नेमकं पालकांनी काय करायला हवं? एकतर एनर्जी 2 प्रकारच्या असतात मुलांमध्ये. एक फिजिकल एनर्जी असते, बरोबर आहे, त्यामुळे भरपूर खेळू देणं. या वयात मुलं 4-4, 5-5 तास खेळली पाहिजे. हो, मग हळूहळू त्यांचा जेव्हा ती खेळण्याची गरज भागेल ना हळूहळू ती कमी व्हायला लागेल. म्हणजे 12, 13, 14 वर्षाला म्हणजे माझा अनुभव असा आहे, माझ्या माहितीतले म्हणजे मी जे काही मुलांबरोबर काम करतो
तर ती 4-4-5-5 तास खेळतात हम्म, हम्म. आणि त्यातनं ती एनर्जी चॅनलाइज होते. दुसरी गोष्ट अशी आहे की हळूहळू त्यांची खेळण्याची गरज म्हणजे 13-14-15 वर्षाला कमी व्हायला लागते. म्हणजे आपल्याला अशी भीती वाटायचं अजिबात कारण नाहीये, म्हणजे नुसती खेळतच बस. त्यांची आपोआप खेळण्याची गरज भागली, तेवढी फिजिकल तयारी झाली की ती कमी व्हायला लागते. मग ते अभ्यासाकडे वळतात, मग ते त्यांच्या आनंदाच्या विषयाकडे वळतात की ज्यातनं आनंद मिळतो. सो या वयामध्ये एकत्र भरपूर खेळायला देणं, वेगवेगळे विषय त्यांच्या समोर ठेवणं, त्यांना एक्सप्लोर करू देणं, पालकांनी त्यांच्यासोबत करणं की आपण हे करून बघूया, आपण ते करून बघूया, मोकळेपणाने. म्हणजे कुठे फिरायला जातोय, मोबाईल घरी ठेवू आणि आपण फिरायला जाऊया, फोटो बिटो काही नाही, डोळ्याने बघूया, कानाने ऐकूया, समजून घेऊया, ह्या गोष्टी आपल्याला करायला लागतील. आज मुलांसमोर कुठेही गेलं तरी सातत्याने एकतर ती गाडीतनं जात असो, ते मोबाईलमध्ये असतात, अडकलेली असतात, तिथे गेलो तरी आपण सेल्फी टाकतो, सेल्फी पोस्ट करतो, लोकांच्या लाईक्स मिळवतो. ह्याच्या पलीकडे स्वतःमध्ये कुठे असतो? मुलांना स्वतःमध्ये डोकावून बघायला शिकवलं पाहिजे की डोकावून राहतील तर ह्या सेल्फी आणि या सगळ्यातनं आपल्याला बाहेर पडायला लागेल. मुलांना त्यातनं सातत्याने बाहेर काढायला लागेल. हे जितकं आपण करू तितकं मुलांची संवाद वाढेल, आपला पालकांचा पण वाढेल. मुलांना हे कळलं की आपले पालकही या प्रकारे वागतायत, ते या व्हॅल्यूज फॉलो करतायत. ह्या गोष्टी आपण जितक्या करू, जितकं त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं डायरेक्ट एक्सप्लोजर देऊ, त्यांच्याबरोबर नवीन नवीन विषय बोला. ते विषय तुम्ही काय लॅपटॉपच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून समजून घ्या, एकमेकांसोबत समजून घ्या, हे नक्की करा. त्यातनं मुलांना पण कळेल की नेटवर कसं शोधायचं असतं, कशा गोष्टी पाहायच्या असतात, विषय कसा समजून घ्यायचा असतो. हे आपण जितकं करू ना तितकी मुलांची एनर्जी चॅनलाइज होईल, त्यांना दिशा मिळेल की मला काय आवडतंय, मला कशातनं आनंद मिळतोय, की जो मगाशी आपण सकारात्मक आनंद म्हणालो. ह्या दृष्टीने आपल्याला त्यांना स्वतःला शांत करणं आपल्याला समजून घ्यायला लागेल की मी स्वतःला ताण असताना सुद्धा कसं शांत राहू शकतो, परीक्षा असताना सुद्धा मी स्वतःला कसं शांत ठेवू शकतो. ह्याची उदाहरणं पालकांनी त्यांच्या समोर ठेवली पाहिजे. जसं पालकांनी ताण असेल, मे बी ऑफिसचा ताण असेल किंवा अनेक गोष्टी ताण असेल, सो तो ताण न घेता सुद्धा मी कसं शांतपणे काम करू शकतो. याच्यासाठी अनेक एक्सरसाइज उपलब्ध आहेत. आपण अगदी आणि नेटवरही अनेक एक्सरसाइज उपलब्ध आहेत. आपल्याला त्यातलं काय सूट होतंय आपण बघावं आणि ते नक्की करावं. सो या जितक्या गोष्टी आपण करू मुलांसोबत, मुलांना या प्रकारे पॉझिटिव्ह वेळ देऊ, तितकी ती एनर्जी चॅनलाइज होणार आहे. अदरवाईज मग ते त्यांच्या पद्धतीनेच वापरणार आहेत एनर्जी. सो ही गोष्ट आणि खरं तर याला खूप कष्ट नाही. बाकी ते वेगळ्या दिशेने गेल्यानंतर ते नीट करायला जेवढे कष्ट आणि जेवढे एफर्ट्स घ्यावे लागतात आणि जितका मानसिक त्रास होतो त्याच्यापेक्षा कमी त्रासात येऊ. तर हे करायलाच पाहिजे आणि याला पर्याय नाहीये. आमच्याकडे वेळ नाहीये, हा पर्याय होऊच शकत नाही या वयातल्या या काळामध्ये. खरंय. अगदी अगदी अगदी. प्रसादजी, आता आपण म्हणालो की नाही म्हटलं तरी पिअर प्रेशरमुळे किंवा सोशल प्रेशरमुळे मुलं बऱ्याचदा किंवा आता ओव्हरऑल जे काही स्पर्धेचं युग आहे, सगळ्याच बाबतीतल्या स्पर्धा आहेत, तिथे टिकायचं त्याचा ताण असल्या कारणाने मग मुलं थोडीशी या सगळ्या गोष्टींच्या आहारी जातात असं आपण म्हणतोय. पण ऍट द सेम टाइम यातला सगळ्यात मुख्य घटक आहे तो म्हणजे पालक. आणि या पालकांना देखील खूप सारे ताण आहेत. तर या पालकांनी असं म्हणूया आपण की मुलांमुळे पालकांना जो काही ताण येतोय, तर या ताणातनं पालकांनी कसे मार्ग काढावेत? कारण शेवटी त्यांनी मार्ग काढला तर कदाचित ते त्यांच्या मुलांना योग्य दिशा देऊ शकणार आहे. बरोबर. हे बघा, पालकांना त्यांचं ऑफिस आणि या गोष्टीमुळे जो ताण येतोय तो आपण आता बाजूला ठेवू, कारण त्याचे मार्ग वेगळे आहेत. अगदी. आपण मुलांबद्दल येणाऱ्या ताण, एक म्हणजे आपण मुलांकडून एक्स्ट्रा ऑर्डिनरी अपेक्षा ठेवतोय का? म्हणजे आपलं मूल कसं आहे हे समजून न घेता काही अपेक्षा असणं वाईट नाहीये, पण त्या आपल्या मूल त्याच्या क्षमता, त्याची काम करण्याची पद्धत ह्याला मॅच होत आहेत का आपण ज्या काही अपेक्षा ठेवतोय? तर हा पहिला मुद्दा. त्याने आपला ताण कमी होईल. म्हणजे उदाहरणार्थ, माझ्या मुलाला गाण्याची आवड आहे आणि आपण त्याला सातत्याने मॅथ्स मध्ये त्याने स्कोर करावा म्हणून प्रयत्न करतोय, तर त्याच्याऐवजी त्याला गाणं हा त्याला मुख्य त्याकडे त्याला नेलं, त्याच्या माध्यमातून गणित उत्तम प्रकारे शिकता येतं. आम्ही हे सगळे प्रयोग करतो. तर मुद्दा असा आहे की आपल्याला आपल्या मुलाकडे बघण्याचा अप्रोच बदलावा लागेल. आपलं मूल 4 चौघ ते करतायत म्हणून आपल्या मुलांना ते खरंच ते करायला हवंय का? की आपल्या मुलाने त्याच्या आवडीनुसार, त्याच्या क्षमतानुसार त्याने पुढे जायला हवंय, ह्याचा एक विचार करायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे पालकांनी, म्हणजे असं हे मी सातत्याने पालकांशी बोलत असतो की आम्ही आहोत ना, मग मुलाने काही कष्ट करायची गरज नाही. त्याने आता त्याचं शिकण्याचं वय आहे, त्याचं मजा करण्याचं वय, त्याने नाही 12, 13, 14 वर्षानंतर किंवा त्याच्या इव्हन आधीपासून मुलांना कष्टाची सवय ही लागलीच पाहिजे. घरातही कष्टाची सवय लागली पाहिजे, घरातली कामं केलीच पाहिजे. आपल्याकडे एक रचना अशी आहे ना की प्रत्येक कामाला घरामध्ये बाई असते, मोलकरीण असते. मग चहा प्यायला आपण कप तिथे लागतो, आपण काहीतरी खाल्लं ते घासायला टाकतो, ते सिंक मध्ये
त्या ह्याने रचना अशी होते ना की आपल्याला एकतर कष्टाची जाणीव राहत नाही. खरंय. दुसरी गोष्ट म्हणजे आपली एक ती जबाबदारी आहे की घर हे आपलं आहे, घरातल्या गोष्टी करणं. मग काय होतं की घर घर आवरणं जबाबदारी कोणाची, तर घरात येणाऱ्या कामवाल्या. स्वयंपाक करणं जबाबदारी कोणाची, तर ते स्वयंपाक करणाऱ्या बाईची. नाही, मुलांना इन्व्हॉल्व्ह करूया ना या प्रोसेसमध्ये. खरंय. आणि ह्यातनं नुकसान नाही होणार आहे, यातनं फायदाच होईल. हे घर नावाची गोष्ट ही अख्खी मोठी मॅनेजमेंट आहे. तर मुलांना आपण आपला दृष्टिकोन बदलायला लागेल की घरात काम करणं म्हणजे मुलांचा वेळ वाया घालवणं नाहीये. त्याला नंतर कुठे त्याला अमुक करायचं नाही, हे करावंच लागणार आहे भविष्य काळामध्ये. आणि ही स्किल्स आहेत, ही मुलांना आलीच पाहिजेत. ही लाईफ स्किल्स आहेत. ह्या गोष्टी ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या सहज करण्यासारख्या आहेत. ह्या करायला हव्या. पालकांनी मुलांची भरपूर संवाद साधला पाहिजे. मूल काय विचार करतंय, काय बोलतंय. साधारणतः 9-10 वयानंतर पालक आणि मुलांचं रिलेशन बदलतं. आपण ज्या टीनेज बद्दल बोलतोय, आपण मागे पण याबद्दल बोललोय की 8-9-10 वर्षापर्यंत मूल डिपेंड असतं. आता ते स्वतंत्र व्हायला लागलेलं असतं. सो पालकांची पण भूमिका बदलेल. ती भूमिका मित्रत्वाच्या पातळीवर गेली पाहिजे. ती पालक म्हणून राहता कामा नये. कारण मुलाची पण तशी अपेक्षा नसते. त्याच्या पालकांकडच्या गरजा बदलायला लागतात. त्या अगदी मर्यादित असतात. आणि त्या गरजा जर योग्य प्रकारे पूर्ण नाही झाल्या किंवा त्या गरजा वेगळ्या प्रकारे पालक पूर्ण करायला लागले तर मुलाच्या अपेक्षा पण बदलायला लागतात. मग मला त्याने हवं ते घेऊन द्यावं, मग मला त्याने हे करावं. आणि म्हणजे इव्हन मी जे माइंडफुल टीनचे वर्कशॉप घेतो ना, त्याच्यामध्ये हे होतं ना, आम्ही बोलतो, याच्यावर चर्चा करतो. मुलांच्या लक्षात येतं की आपली खरी गरज काय आहे पालकांकडून, किंवा आपल्याला काय हवंय. आणि मग तेही पालकांना सांगायला लागतात की अरे मला तुमच्याकडनं हे नकोय, मला तुमच्याकडनं हा सपोर्ट हवाय, मला तुमच्याकडनं वैचारिक सपोर्ट हवाय. हे कारण त्यांना ती वैचारिक गरज असते, ती भूक असते त्यांची ती. सो या प्रकारे जर आपण काम केलं तर हे मूल आणि पालक हे रिलेशन अधिक चांगलं होईल. पालक बिनधास्त राहू शकतील आपल्या मुलांविषयी. त्यांना ही खात्री असेल की आपलं मूल हे करेल पण हे नक्की करणार नाही, या दिशेने नक्की जाणार नाही, याची खात्री. आणि हे पालकांची जबाबदारी आहे. ह्याला संस्कार जे म्हणतो ना, व्हॅल्यू येते. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. आणि गंमत म्हणजे या सगळ्यांनी ना खरं तर पालकांवरचं स्थान खूप कमी होणार आहे. ऍब्सोल्युटली. आणि त्या ताणातून येणारं जे काही फ्रस्ट्रेशन आहे पुन्हा ते मुलांवर निघणार नाहीये. आणि त्याच्यामुळे मुलं पुन्हा नको त्या मार्गाच्या वाटेला जाणार नाहीये. सो ओव्हरऑल याच्यामध्ये पालकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची. कारण 17-18 वर्षानंतर मुलं समाजात वावरणार आहे, ती पालकांपासून बाजूला जाणारच आहेत. आणि ती पालकांपासून जेव्हा बाजूला जातील तेव्हा ती एक नक्की निश्चित प्रकारची व्हॅल्यू सिस्टीम घेऊन जातील या समाजामध्ये. ही जबाबदारी आणि ती इन्श्युअर करून त्यांना ते त्या समाजात सोडणं म्हणजे पालक आणि शाळा या दोघांचीही जबाबदारी आहे. सो हे करणं आपल्याला फार महत्वाचं आहे आणि ते झालं पाहिजे. मग तुम्ही म्हणताय तसे ते पुढचे ताण की अरे बापरे, मग ती स्वतःला या सिस्टीम मध्ये किंवा या समाजात जे काही चॅलेंजेस आहेत ते घेण्यासाठी ते सक्षम होतील. आणि ते सक्षम करून त्यांना त्या समाजात सोडणं हेच पालकांचं काम आहे. आणि त्याच्यासाठी 10-11 पासून घरात त्यांना त्या प्रकारे वावरू देणं, घरात त्यांना ती ताण म्हणण्यापेक्षा जबाबदाऱ्या घेऊ देणं, ताणाच्या शब्द चुकीचं आहे, तर जबाबदाऱ्या घेऊ देणं हे आपल्याला करायला हवंय. ते जितकं करू तितकी ती मार्गाला लागतील. मार्गाला लागणं सुकर होईल की वाटही सुकर होईल असं म्हणतो. तो शेवटचा प्रश्न घेते आता. खरं तर थोडासा गंभीर प्रश्न आहे हा. कारण होतंय काय की एकूणच व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे किंवा कोणत्याही एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीच्या आहारी गेल्यामुळे खरं तर फ्रस्ट्रेशन येऊन सुसाईड किंवा आत्महत्या करण्याचं प्रमाण खरं तर खूप वाढलं. त्याची संख्या मोठ्या प्रमाणात आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाढताना दिसते. तर काय वाटतं तुम्हाला की याच्यावर काय आपण उपाययोजना करू शकू किंवा या सगळ्यातनं मुलांना बाहेर पडण्यासाठी काय करता येऊ शकतं? तर अलीकडच्या काळामध्ये हे प्रमाण निश्चितपणे वाढताना दिसतंय आणि गेल्या 10 वर्षातली आपण जर आकडेवारी बघितली तर ते वाढतं आहे प्रमाण. आणि त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे नैराश्य. मग ते परीक्षेमध्ये येणारं फेल्युअर असेल किंवा अलीकडच्या कोटामधल्या ज्या आत्महत्या आहेत, तर मी प्रयत्न करतोय पण काहीच होत नाहीये, हे जे नैराश्य आहे. कारण वेगळ्या वाटाच दिसत नाही. मग असे जे म्हटलं ना की लहानपणापासून अनेक गोष्टी एक्सप्लोर करायची सवय, एकाच दिशेने जायला लागलं आणि तिथे मग ती वाट बंद झाली की मी करायचं काय. बरं, माझं मग सामाजिक अस्तित्व पण पणाला लागतं ना अशा वेळेला. आपली लोक काय म्हणतील, घरचे काय म्हणतील. आपल्याला हे दिसेल की आज आई वडील जमिनी विकतात, कर्ज काढतात की मुलांनी शिकावं म्हणून, आणि मग त्याचा त्यांना ताण येतो की अरे गिल्टही येतो, तो मुलांनाही येतो. हा एक खूप महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याला ऍज अ सिस्टीम म्हणून आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. ते म्हणजे पालक करतीलच प्रयत्न, पण ऍज अ देश म्हणून आपल्याला ह्याचा विचार करावा लागणार. ह्याचं उत्तर इतकं सोपं नाहीये. ड्रग आणि ह्या गोष्टी त्याच्याबरोबर आहेतच. नैराश्यातनं शेवटी हे ड्रग वगैरे पुरवणाऱ्यांचं सॉफ्ट टार्गेट कोण असतं, हीच मुलं असतात.
की जे नैराश्यात असतात, की ज्यांना आधाराची गरज आहे. आधाराची गरज आहे आणि तो मग आधारात त्यांना पुरला जातो, ते एक खरंय. चेन आहे. त्यामुळे प्रयत्न आपल्याला हाच करावा लागेल की लहानपणापासून की मुलांना इथून पुढच्या काळामध्ये की मुलांना एक दिशा आणि त्या दिशेने फक्त प्रयत्न करत राहा आणि मग नाही, त्यापेक्षा त्यांना त्याचा स्कोप खरंय. वाईड करणं की मी किती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकतो. ABCD, त्याच्यासाठीची मेंटल स्टेबिलिटी ही आजच्या काळामध्ये मेंटल स्टेबिलिटी ही म्हणजे आता असं म्हणतात ना की मेडिटेशन केल्यानंतर मेंटल स्टेबिलिटी येते. पालकांनी मार्ग शोधावेत, म्हणजे तोच काही एक मार्ग आहे किंवा मी असं नाही म्हणणार आहे, पण हे लहानपणापासून स्टेबल राहायला पालकांनी स्वतः स्टेबल राहायला पाहिजे आणि मुलांना स्टेबल राहण्यासाठी काय काय करू शकतो त्याच्यासाठीचे अनेक सायंटिफिक उपाय आहेत, ते निश्चितपणे शोधले पाहिजेत, ते केले पाहिजेत. त्याच्यात मेडिटेशन असेल किंवा काही माइंडफुलनेस सारखे जे काही प्रोग्राम आहेत हे करायला हवेत. हे मुलांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करायला हवे. मुळात आपण स्वतः स्थिर असो तर ते स्थिरता मुलांपर्यंत पोहोचतो. तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. पण तुम्ही म्हणला तसं की नैराश्य आणि त्यातून येणाऱ्या आत्महत्या आणि हे सगळं, सो ह्यातल्यावर आपल्याला समाज म्हणूनच विचार करावा लागणार आहे. ते एकट्या दुकट्याचं कामच नाहीये. आणि शेवटी पण समाज म्हणजे काय, शेवटी तो कुटुंबातच तयार. पण ते कुटुंब, गव्हर्नमेंट, पॉलिसी या सगळ्याचा विचार करून याच्यावर आपल्याला उत्तर शोधावं लागणार आहे. हा खूप व्यापक विषय आहे, पण येस हा प्रायोरिटीवर असला पाहिजे आपल्या, हे निश्चितपणे. सो खरं तर फार माझं स्वतःचं सुद्धा वैयक्तिक विश्व फारच मर्यादित होतं व्यसनांबाबत. व्यसन म्हणजे दारू, सिगारेट आणि हल्ली दिसणारे ड्रग. पण त्याच्या पलीकडे ह्या इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याची खरंच कल्पना नव्हती म्हणण्यापेक्षा मी इतक्या डोळसपणे आपण याही गोष्टींच्या आहारी जाऊ शकतो याची कल्पना प्रामाणिकपणे सांगते मला सुद्धा नव्हती. सो खरं थँक्यू सो मच, कारण इतका डोळसपणा तुम्ही रोजच्या जगण्याकडे मला बघण्यासाठीचा डोळसपणा दिलाय. सो थँक्यू सो मच. मला वाटतंय प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच तो डोळसपणा येईल असं मी म्हणेन आणि तितक्याच सजगपणे ते त्यांच्या मुलांकडे, त्या व्यसनांकडे म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण आहारी जाणाऱ्या गोष्टींकडे सजगपणे बघतील या अपेक्षेसह थांबूया इथे. थँक्यू सो मच. थँक्यू प्रसाद.